असलेली भावना आणि पत्रकार म्हणून आपण दिलेल्या सूचना यांची अंमलबजावणी करणं आम्हा प्रमुख नेत्यांचं काम असतं. जनतेची भावना निवडून येण्याची क्षमता आणि आपण सुचवलेल्या सूचनांचा आदर करून खासदारकी पदासाठी नवा चेहरा कोण असणार आपला? बघा, इथला शिवसैनिक हा जी जबाबदारी मिळेल ती पार पडायला इच्छुक असतो. आता उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्रव्यापी दौरा करत आहेत आणि त्यातून शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे की ज्याची निवडणूक लढवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याच्याकडून पक्षकार्य, पक्षाचं संघटन याबाबत जर चांगलं कार्य घडलं तर त्या लोकांचा विधानसभेला बी असाच कस लावला होता साहेब. खडाजंगी झाली एकमेकात विधानसभेला बी कळमदुरी. आता विधानसभेला आम्ही जिद्दीनं लढलो. ज्या विधानसभेमध्ये 60-70 हजार मतं मिळत होती त्याच विधानसभेमध्ये आम्ही 92,000पर्यंत गेलो. 92,000 मतं घेणं तर 92,000 लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे याचाच अर्थ जनमत आमच्या बाजूने आहे. सर, आता कळमदुरीत भंगार पडणार कळमदुरीत तुमच्या पक्षाला भंगार पडण्याची चर्चा आहे. ह्या चर्चा होत असतात त्या चर्चेला काही अर्थ नाही. जेवढे जातील त्यापेक्षा दुपटीनं या संघटनेमध्ये नव्यानं शिवसैनिक तयार होतील. त्यामुळे कोणत्या जाण्यानं आणि कोणत्या येण्यानं संघटन ठरत नाही. संघटन हे विचारावरती अवलंबून असतं, संस्कारावरती अवलंबून असतं. तो संस्कार आणि विचार मातोश्रीने आम्हाला दिलेला आहे. मला वाटतं चर्चेला अंत नसतो. जेवढे प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्यांची उत्तर असतात. त्यामुळे चर्चा होत राहतील, उत्तर मिळत राहतील. साहेब, तुम्ही आता म्हणाले शेवट बी झाली, यशस्वी बी झाली नाही. चर्चेचा शेवट झाला आणि यशस्वी झाले ऑपरेशन टायगर. आता ऑपरेशन टायगर म्हणायचं की त्याला कुठचं दुसरं विचित्र नाव द्यायचं त्यापेक्षा गेलेलं आहे त्यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आम्ही आता ऑपरेशन टायगरला दुसरं नाव काय देऊ शकतो? संघटन नसबंदीचे झाले, त्याची नसबंदी झालेली आहे या 6 खासदारांची. हे काय येणारच म्हणता का पुन्हा? त्याचं ऑपरेशन झालं, ते त्याच्याच नेत्यानं केलं, संपलं. बरं, तुम्ही थोड्या वेळ म्हणाले होते की हिंगोलीतला जो प्रश्न आला होता पत्रकाराकडून, तुमच्या सहकार्याकडून, हिंगोलीतल्या अनेक स्थानिकांनी मागणी केली होती, तर तुम्ही म्हणालात की निवडून येण्याचे त्याचं कॅपेबिलिटी पाहिलं जाईल. तेव्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदारी घ्यावीच लागते. जबाबदारी नुसती घेऊन चालत नाही तर त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही जबाबदारी आम्ही घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांना निवडूनही आणलं. याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. 2019ला ही आग्रही होते हिंगोलीतले शिवसैनिक असतील, हिंगोलीकर असतील, स्थानिक असतील शिवसैनिक की बाबा हिंगोलीतला आम्हाला उमेदवार द्या, आणि 2024लाही आग्रही होते की आम्हाला द्या. यावेळेस या शिवसैनिकांचा विचार का केला जात नाही? मग आता असं घडल्यानंतर कुठेतरी आपण म्हणतोय ग्रामीण भागामध्ये साफ मारून गेल्यानंतर याला प्रकंडला मारायचं, तर 29ला काय सिच्युएशन राहणार? बघा, प्रत्येक स्थानिक पदाधिकाऱ्यांची याची इच्छा असते की आम्हाला संधी मिळावी. ती संधी दिली पाहिजे, परंतु त्या वेळची राजकीय गणितं ठरवून निवडून येण्याची क्षमता शिवसैनिकांमध्ये काही बदल होणार नाही. तो खचला जाणार नाही. येवना जेवढ्या वेळा संकट आली त्यावेळेला तो उभा राहिला. आजही तो नव्या दमानं आणि नव्या जिद्दीनं उभा राहील आणि या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यशाकडे वाटचाल करेल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले होते की हिंगोली जिल्ह्यातील जे काही कार्यकर्ते आहेत आपल्या शिवसेनेची माझ्यासोबतच आहेत. आपल्यापैकी कोणते कार्य त्यांच्यासोबत आहेत? आज सकाळी संपूर्ण जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमुखानं, एक दिलानं उद्धव साहेबांबरोबर आहोत हे सिद्ध करून दिलेलं आहे. किंबहुना त्यांच्या जाण्यानं शिवसैनिक पदाधिकारी आता अधिक जिद्दीने कामाला लागतील.
साहेब खासदार म्हणाले की मी ओरिजिनल शिवसेना सोबत गेलेलो आहे. आता सगळ्या जनतेला माहिती आहे की ओरिजिनल शिवसेना ही मातोश्रीच आहे. शिवसेना भवनच हे ओरिजिनल शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे आणि ते कायम राहील. लोकप्रतिनिधी जाणं येणं याचा संघटनेवरती कधीही परिणाम दिसून आला नाही आणि म्हणून शिवसेनेचा हिंगोली जिल्ह्याचा राजकीय इतिहास जर बघितला तरी पक्षांतर झाल्यानंतर इथला शिवसैनिक हा द्वेषानं उभा राहिला. संघर्षातून त्याने संघटन उभं केलं आणि संघटन उभा करता करता पुन्हा एकदा शिवसेनेला एक नवी झळ आली, नवं चैतन्य आणि विजय मिळवून दिला. आजही तशीच परिस्थिती आहे. कोणी म्हणत असेल की हा गेला तो गेला, परंतु हा जिल्हा हा इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला सामान्य माणूस जेवढा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे